आणि आता बातमी आहे अमेरिका इराण युद्धासंदर्भातली। अमेरिका इराण युद्ध संपणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली। गेले 3-3.5 महिने निर्माण झालेली अनिश्चितता संपणार असंही दिसू लागलंय। मात्र ज्या इराद्यानं अमेरिकेनं हे युद्ध सुरू केलं होतं ते अमेरिकेचे इरादे पूर्ण झालेत का? इराणचं खच्चीकरण करता आलं की अमेरिकेनं स्वतःची ताकद कमी करून घेतली आहे? या युद्धातून नेमकं अमेरिकेच्या हाती काय लागलं? इराणनं खरंच काय गमावलं? इस्रायलसाठी हे युद्ध फलदायी ठरलं का? पाहूया एक रिपोर्ट। युद्धानंतर इराण अधिक शक्तिशाली, युद्धामुळे अमेरिकेतील तेल भंडारं रिकामी, इराणमध्ये सत्ता पालटाचं अमेरिकन स्वप्न भंगलं, वाटाघाटीच्या टेबलावर इराणच जिंकला। शुक्रवारी अमेरिका इराण यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या होणं अपेक्षित आहे। मात्र या युद्धानं दोन्ही बाजूंना काय मिळवून दिलं आणि काय गमावलं याची चर्चा आता सुरू झाली आहे। अर्थात या युद्धात कोण जिंकलं हा तर प्रश्न अनुत्तरितच आहे। अमेरिकेनं तर इराणच्या लष्करी खच्चीकरणाचे अनेक दावे केले, पण अमेरिकेचाच गुप्तचर अहवाल काय सांगतोय ते पहा। इराण हा युद्धापूर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली झालाय। इराणकडे अण्वस्त्रांपेक्षा भयंकर शस्त्र हाती लागली आहे। इराण आता हवं तेव्हा होर्मुझ बंद करू शकतो। हुतींसह मिळून बाब अल मंदेब ही सामुद्रधुनीही बंद करू शकतो। जागतिक अर्थव्यवस्थेच्या नाड्या आणखी आवळू शकतो। तर अमेरिकेनं दावा केलाय की इराणची लष्करी ताकद अत्यंत क्षीण झाली आहे। अमेरिकन ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी काँग्रेसला दिलेल्या माहितीनुसार युद्धात इराणकडील 1500 मिसाइल्स आणि 6000 ड्रोन नष्ट झाली आहेत। अमेरिकेनं इराणची 161 जहाजं नष्ट केली आहेत। 82% हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली आहे। तर इराणची आण्विक क्षमता क्षीण झाल्याचाही दावा करण्यात आलाय। इराण अण्वस्त्र बनवण्याच्या तयारीत होता आणि तेच आम्हाला मान्य नाही। इराणकडे कधीही अण्वस्त्र असता कामा नयेत असं ट्रम्प वारंवार सांगत आले आहेत। किंबहुना हेच कारण पुढे करून हे युद्ध सुरू करण्यात आलं। मात्र इराणनं आपण अण्वस्त्र बनवणार नव्हतोच हे सातत्यानं सांगितलंय आणि या युद्धामुळे इराणची आण्विक क्षमता कमी झालेली नाही अशी माहिती खुद्द अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनीच मागील महिन्यात दिली होती। आणि इराणची आण्विक क्षमताच पुन्हा यापुढच्या वाटाघाटींमध्ये केंद्रस्थानी असणार आहे। दरम्यान इराणनं आता आपण आपल्या इतर प्रॉक्सी संघटनांना अर्थात हमास, हुती आणि हिजबुल्ला यांना आर्थिक रसद पुरवणार नाही असं मान्य केल्याचं कळतंय। आणि इस्रायली हल्ल्यांमुळे हमास, हिजबुल्ला यांची ताकद कमी झाल्याची देखील माहिती आहे। मात्र तरीही इराणनं या वाटाघाटींमध्ये आपल्या पदरी बरंच काही पाडून घेतलंय। कारण करारातील मसुद्यांप्रमाणे होर्मुझमधील अमेरिकन नौदलाची नाकेबंदी उठवली जाईल। इराणच्या पुनर्बांधणीसाठी $300 अब्ज योजना, इराणी तेल आणि ऊर्जा उत्पादनांवरील निर्बंध हटवणं, अण्वस्त्र बनवणार नाही असं इराणकडून आश्वासन, इराणवर कोणतेही नवीन निर्बंध लादणार नाही। आणि सामरिकदृष्ट्या इराणने आपला पराभव जो आहे तो होऊ दिला नाही आणि युद्धविरामाच्या वेळेला त्यांनी अनेक सवलती ज्या आहेत त्या सवलती त्यांनी घेतल्या। अमेरिका जिंकलं का? अमेरिकेचा कुठलाही उद्देश फारसा झाला नाही। एकतर अणु कार्यक्रम जो आहे त्याच्यावरचे पूर्ण निर्बंध म्हणा, केंद्रित युरेनियमविषयी बोलणं म्हणा वगैरे, परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये हे मान्य केलेलं आहे इराणने की ते त्यांचा जो प्रोग्राम आहे तो जास्त विकसित करणार नाहीत। होर्मुझची समुद्रधुनी उघडली आहे किंवा नाही ते सुद्धा अजून क्लिअर नाही, परंतु बहुतेक ती उघडली जाईल आणि त्याच्यावरती काहीतरी कर जो आहे तो कर हा नक्कीच इराण लावेल। दुसरीकडे अमेरिकेनं या युद्धात प्रचंड पैसा ओतलाय। आतापर्यंत अमेरिकेनं या युद्धात 25 ते 29 अब्ज डॉलर्सच्या म्हणजेच अंदाजे 2 ते 2.4 लाख कोटी रुपयांपर्यंत खर्च केलाय आणि हा केवळ लष्करी खर्च आहे अशी माहिती अमेरिकेच्याच पेंटागॉन विभागानं दिली आहे। म्हणजे इतर खर्च आपण विचारात न घेतलेलाच बरा। तर अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीनं सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमध्ये 34 कोटी बॅरलचंच तेल उरलंय आणि हे अर्ध्याहूनही कमी आहे। आणि ही स्थिती 43 वर्षांनंतर पहिल्यांदाच उद्भवली आहे। फेब्रुवारीमध्ये इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या राखीव साठ्यात 75 दशलक्ष बॅरलची अर्थात 18% घट झाली आहे। दरम्यान ट्रम्प प्रशासनानं देशातील इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व्हमधील 172 दशलक्ष बॅरल तेल बाजारात सोडण्याची योजना आखली आहे। आणि अमेरिकन तज्ञांच्या मते
रिझर्व्ह सुरक्षित ठेवण्यासाठी तो किमान 20% भरलेला असणं आवश्यक आहे. आगडे पडले. त्यांना वाटत होते की या युद्धामुळे त्यांना खूप फायदा होईल, परंतु त्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. आणि हे जे आर्थिक नुकसान होतं, एक तर लष्करी खर्च म्हणजे जे शस्त्र आणि ॲम्युनिशन फायर केली त्याचं नुकसान, त्याच्याशिवाय त्यांची जवळजवळ 45हून जास्त विमानं पाडली गेली त्याचं होणारं नुकसान, त्यांचे अनेक सैनिक मारले गेले, याच्याशिवाय त्यांच्या अनेक ठिकाणी आर्थिक जे टार्गेट्स होती त्याच्यावरती हल्ले झाले त्याचं होणारं नुकसान. तर म्हणजे हे नुकसान खूपच मोठं होतं. केवळ नुसतं संरक्षण खात्याने केवढं खर्च केला हे लक्षात घेऊन चालणार नाही. ऊर्जा किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली होती, त्याच्यामुळे खर्च वाढला. जो पुरवठा साखळी असते, ज्याला सप्लाय चेन म्हटलं असतं, त्याच्यात व्यत्यय आला. दुसरीकडे युद्ध सुरू असतानाच इराणनं वाटाघाटींचा मार्ग खुला असल्याचं कायमच सांगितलंय. मात्र त्याचवेळी इराणनं ट्रम्पसारख्या उद्योजकाच्या मानसिकतेनं डिप्लोमसी करणाऱ्या नेत्यासह डील करण्यासाठी इराणनं 2 वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली होती. ट्रम्प यांच्या अनपेक्षित आणि तापट स्वभावाचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार संदेश पाठवण्यात आले. इराणच्या या रणनीतीला वाटाघाटी दरम्यान ट्रम्प यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या अशी ही माहिती आहे. त्यांना इराणनी अनेक वेळा त्यांच्यावरती दबाव आणला. शेवटच्या क्षणी डील तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांनी असं पण म्हटलं होतं की अमेरिकेकडे B-52 बॉम्बर्स आहेत, पण आमच्याकडे मानसशास्त्रज्ञ आहेत. तर शेवटी मग प्रश्न असा असतो की इराण जिंकला की ट्रम्प जिंकले. ट्रम्प म्हणतो मी दबाव वाढवला, इराण म्हणतो की आम्ही तुमचा अभ्यास करतो आहे. ट्रम्प म्हणाला की मी उद्या बॉम्ब टाकेन. इराणने म्हटलं की आम्ही आता मानसशास्त्रज्ञांना विचारतो आहे की तुम्ही नेमकं काय करणार आहात. इराण असं पण म्हणालं की इराणकडे अमेरिकेकडे जनरल्स होते, परंतु इराणकडे जनरल्स पण होते आणि मानसशास्त्रज्ञ होते. म्हणजे त्यांच्या टीममध्ये मानसशास्त्रज्ञांनी एक मोठा भाग निभावला. तर इस्रायलला मात्र आता ट्रम्प यांनी समजूतदारपणा दाखवा असा सल्ला दिलाय. हिजबुल्लाहची समस्या आता सिरिया सोडवेल असं ट्रम्प यांनी इस्रायलला सुनावलंय. He is very good with Hezbollah, does not like them, and I'll tell you what, Israel's fighting Hezbollah too long and too many people are being killed. And you don't have to knock down an apartment house every time you're looking for somebody, because there are a lot of people in those apartment houses, and they're not all Hezbollah, that I can tell you. And I suggested to Israel to let Syria take care of Hezbollah. Because to be honest with you, I think they do a better job of doing it. एकूणच आता करार करायचाय आणि युद्ध संपवायचंय अशी भूमिका ट्रम्प यांची दिसतेय. मात्र यातून खरंच अमेरिकेच्या हाती नेमकं काय लागलंय हे करारातील सर्व मसुदे जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पण इराणनं या वाटाघाटीतून मात्र मोठी ताकद मिळवल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.